निवडलेला अभंग हा जगद्गुरु वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आहे. संपूर्ण विश्वाला संचलित करणारी महापुरुषांची विचारशक्ती, करतोम अकर्तोम अन्यथा अकर्तोम जगच्चालक परमात्म्याची संपूर्ण विश्वाला दैदिप्यमान करणारी अशी चैतन्यदायी कृपा सिंधू असणाऱ्या भगवान परमात्म्याची आशीर्वाद रूपी शक्ती संपूर्ण विश्व ज्या विचाराच्या दिशेने चालते आहे, या विचाराच्या शिरोधार्य स्थितीला जे पोहोचले होते त्या सर्व संतांच्या विचाराची आणि कार्याची कार्यशक्ती प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवा ज्या निमित्ताने घडते आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, या सन मराठी वाहिनीच्या माध्यमातून त्या वाहिनीचं चिन्ह हे सूर्याने बनलेलं आहे. सन म्हणजे सूर्य, आपल्यालाही त्याची कल्पना आहे. सूर्यबिंब बचके एवढे परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. सन मराठीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या प्रचाराचा एक नवीन सूर्य उगवलेला आहे. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाताडिला हा संसार केला षडउर्मीचा मार. परमार्थामध्ये ज्या वेळेला एखादा जीव संत किंवा मुमुक्ष असणारा साधक वाटचाल करतो, त्यावेळेला परमार्थ हा बलवान बनण्याकरता करायचा असतो. किंबहुना जगामध्ये परमार्थाला जर वगळलं तर बलवान बनण्याची सोय दुसरीकडे नाही आहे. म्हणून परमार्थाचं सगळ्यात मोठं कोणतं जर आउटपुट असेल तर माणूस शक्तिशाली बनला पाहिजे. आणि आम्ही या परमार्थाच्या वाटेने चालत असताना बळीवंत बनलो, शक्तिशाली बनलो, बलवान बनलो, आपल्या आजच्या भाषेमध्ये स्ट्रॉंग बनलो. असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. आम्ही बलवान झालो. बलवान होण्याकरता परमार्थ करायचा असतो. आणि परमार्थामध्ये ज्या वेळेला जीव साधक अथवा कोणताही व्यक्ती चालत असताना वाटचाल करताना बलवान बनतो, त्यावेळेला त्याचं बल हे वेगळं असते. व्यवहारामध्ये जर माणूस बलवान बनला तर काय होते, व्यवहारात शक्ती अंगामध्ये आली की माणूस 2-3 कामं करतो. गळ्यातल्या सोन्याच्या चेनचं वजन वाढलं की तो इतरांना आपल्या ओझ्याखाली दाबण्याचा प्रयत्न करतो. हातामध्ये घड्याळ महागाचं असलं की इतरांची वेळ फालतू आणि आपली VIP असं समजायला लागतो. डोक्यावरती जरा महागाचा एखादा टोप त्याच्या लावला म्हणजे तो इतरांना पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न करतो. सोपं सांगू, व्यवहारामध्ये माणसामध्ये शक्ती वाढली की तो उभ्या असणाऱ्या माणसाला खाली पाडतो, पण परमार्थाची शक्ती आली की तो पडलेल्याला उभं करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. बलवान होते है वही जो दीन से भी नम्र है. सेवा करे नित देश की हक में रिजावे उम्र है. जिसकी तपस्या मानवों की पूर्ण सेवा में लगे, उनके लिए मंदिर में भगवान भी रहते जगे. माणसं ज्या वेळेला बलवान होतात त्यावेळेला इतरांना खाली दाबतात, पण परमार्थाच्या वाटेत संत ज्या वेळेला बलवान होतात त्यावेळेला मातीत पडलेल्या माणसांची उंची वाढवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणाले आम्ही बलवान झालो. परत जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे महात्मे म्हणतात की आम्ही बलवान झालो. म्हणजे यापूर्वी निर्बळ होते का? बल त्यांच्यामध्ये नव्हतं का? नव्हे. आम्ही हा शब्द समूह वाचक आहे. तुकाराम महाराजांच्या अवतार कार्याच्या सुरुवातीलाच त्यांच्यामध्ये बल आहे. पण अखिल वारकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत ते म्हणतात की पंढरपूरच्या पारमार्थिक वाटेनं आम्ही चालत आल्यामुळे सगळेच्या सगळे बलवान झालो. विठ्ठल साधा विचार करू, व्यवहारामध्ये सुद्धा माणूस बलवान बनल्याशिवाय त्याला काही भेटत नाही महाराज. शरीरामध्ये ताकद नसेल, शारीरिक बळ त्याला म्हणतात, जीवनामध्ये तो काही करू शकत नाही. शिवाजी महाराजांसारखा डाळीला आकार देऊन इकडून कट आणि घरच्याच्या मागं कटकट, तो बलवान नाही. शरीरामध्ये बळ वाढवलं
तर माणूस मावळा शोभून दिसतो. शारीरिक बळाशिवाय व्यवहारामध्ये कर्तबगारी करता येत नाही, पराक्रम करता येत नाही. 80 वर्षाचा म्हातारा शरीरातलं बळ संपलं म्हणजे हरिपाठामध्ये पावल्या खेळू शकत नाही. पण तरुण मुलगा असेल, शक्ती असेल मनगटामध्ये, बलवान असेल तर तो पावली सुद्धा खेळू शकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य हे आहे, व्यवहारामध्ये सुद्धा शरीरामध्ये बळ पाहिजे. विज्ञानाचा सिद्धांत आहे, फोर्स इज अ लाईफ. बळ हेच माणसाचं जीवन आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, बळ हेच जीवन आहे आणि निर्बळता हाच मृत्यू आहे. ज्याच्या शरीरातलं आणि आयुष्यातलं बळ संपलं तो मरून गेला. माणसाच्या शरीरात बळ असलं पाहिजे, तो कामावर जाऊ शकतो, पुरुषार्थाने धन मिळवू शकतो. आपण आजकाल जर थोडा दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला दिसेल शरीरातलं बळ संपून गेलेलं आहे. शारीरिक बळाच्या दृष्टीनं माणसं कमकुवत झालेले आहेत. म्हणून सकाळच्या वेळेला योगासन, सास को अंदर लो सास को बाहेर छोडो, असे सगळे सासा सुना मिळून करायला लागलेले आहेत. शारीरिक शक्ती संपलेली आहे. शरीरामध्ये बळ जे येते ते आहारानं येते, पण तो आहार सुद्धा संपून गेलेला आहे. मी विदर्भातला, अकोल्यातला. आमच्याकडे एखाद्या मुलीचं जर लग्न जुळलं तर बाया ओट्यावर बसते आणि एकमेकीला गोष्टी सांगते. ते म्हणते, माय आमच्या रेकीचं एवढं नशीब खुललं, तिच्या घरच्या पाहुण्यांना एकट्यांनाच टिफिन करून द्यावं लागते, सासू सासरे नाहीत, आणि एकट्यांचा टिफिन एवढा छोटा असते, जास्त जेवतच नाहीत ना माय, एवढाले 2 फुलके खातात. विठ्ठल शरीर बलवान बनवायचं असेल तर आहार पाहिजे. शारीरिक बळानं माणूस व्यवहारामध्ये कर्तबगारी करू शकतो. महाराज, तुमच्यामध्ये शरीराचं बळ आलं का? तुकाराम महाराज म्हणतात, पहिल्यांदा तुला किती बळ माहित आहेत ते सांग, मग मी सांगतो माझ्यात कोणतं बळ आलं. विठ्ठल शरीराचं बळ आवश्यक आहे. शरीराच्या बळाशिवाय कर्तबगारी नाही. गाथेचं प्रमाण देऊन सांगू. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे बडी, तुका म्हणे बडी, जय हो जय हो. तुका म्हणे बडी, 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 तुका म्हणे बडी. जीव दिला पायाताडी, जीव दिला पायाताडी, तुका म्हणे बडी, जय हो जय हो. तुका म्हणे बडी, तुका म्हणे बडी, तुका म्हणे बडी.